नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्त म्हणजेच ब्लड. रक्त हे द्रव स्वरूपातील संयोजक ऊत आहे. ब्लड इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याचे मुख्य कार्य आहे रक्त शरीराच्या पेशींना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन व पोषण द्रव्ये पुरवते आणि कार्बन डायऑक्साईड व इतर विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकते. रक्ताचे वैशिष्ट्य: रक्त हे विस्कस म्हणजेच घट्टसर आणि चिकट म्हणजे स्टिकी असते. रक्ताचे साधारण तापमान हे 100.4 डिग्री फॅरनहाईट आणि 38 डिग्री सेल्सिअस इतके असते. पुढे आपण पाहूया रक्ताचा pH. रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 म्हणजे थोडासा अल्कधर्मी रक्ताचा pH असतो. रक्ताचा रंग हा ऑक्सिजनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जास्त ऑक्सिजन असेल तर चमकदार लाल रक्त असतं, कमी ऑक्सिजन असेल रक्तामध्ये तर गडद लाल रंगाचं रक्त असतं. पुढे आपण पाहूया रक्ताचे प्रमाण. प्रौढ पुरुषांमध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं व प्रौढ स्त्रियांमध्ये 4 ते 5 लिटर रक्त हे असतं. पुढे आपण बघणार आहोत रक्ताची कार्य. रक्ताचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे फुफ्फुसांपासून प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवते व शरीरातल्या पेशींपासून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिऑक्सिजनेटेड रक्त हे फुफ्फुसांपर्यंत नेण्याचं काम करते. तसेच जठरमार्ग म्हणजेच गॅस्ट्रोइंटेस्टायनस ट्रॅक्ट याच्यामधनं पोषण द्रव्ये शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असते. तसेच अंतस्राव्य ग्रंथी यांच्यापासून हार्मोन्स हे शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य रक्त करत असते. याशिवाय रक्त उष्णता वाहून नेते आणि शरीराच्या विविध अवयवांमधून विषारी पदार्थ गोळा करून त्यांना बाहेर पोचवते. दुसरं कार्य आहे ते म्हणजे रेग्युलेशन म्हणजेच नियमन. रक्त शरीरातील सर्व द्रवांचे समतोल म्हणजेच हिमोस्टॅटिस राखण्यात मदत करते. तसेच रक्त शरीरातील pH संतुलित ठेवण्यात मदत करते. रक्त पाण्याप्रमाणे शरीराचे तापमान समायोजित करण्याचे कार्य करते. रक्तातील ऑस्मोटिक दाब पेशीतील पाणी, आयन आणि प्रथिनांच्या परस्पर संवादावर परिणाम करतो. तिसरं कार्य आहे रक्ताचे ते म्हणजे प्रोटेक्शन संरक्षण. पहिलं प्रोटेक्शन आहे ते म्हणजे रक्तस्राव रोखणे. रक्त गोठण्याची प्रक्रिया ज्याला आपण क्लॉटिंग असे म्हणतो, जे जास्त रक्तस्राव होत असेल तर ते टाळण्याचं काम करते. तसेच संसर्ग विरोध म्हणजेच रक्तामधील पांढऱ्या रक्तपेशी ह्या संसर्गाविरोधात संरक्षण करण्याचे कार्य करत असतात. रोगप्रतिकार कार्य ज्यामध्ये रक्तातील प्रथिने जसे की अँटीबॉडीज, इंटरफेरॉन आणि कॉम्प्लिमेंट प्रथिने शरीराला रोगांपासून संरक्षण देतात. पुढे आपण पाहूया रक्ताचे घटक. विद्यार्थी मित्रांनो, रक्तातील घटक आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हा ब्लड ह्या चॅप्टरचा पार्ट 1 म्हणून आपण याला गृहीत धरू. तोपर्यंत थँक्यू.